शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल. तर झालेली आहे सकाळची सुरुवात. चहा पाणी झालं, थोडासा नाश्ता करून घेतला. नाश्ता काही मी उकडलेले चणे वगैरे खाल्ले थोडेसे, बाकी दुसरं काही नाही. आज नाश्त्याला काही बनवलंच नाही. पोहे वगैरे काहीतरी बनवत असते, तर ते बनवलेच नाही मी. आणि स्वयंपाकाची घाई होते ना दररोज तसंच होतं. दोन्ही एकत्र म्हटलं की खूप घाई होते, त्याच्यामुळे बनवलंच नाही. तर चला, इथं पीठ पण मळून ठेवलेलं आहे मी. आणि आता वांग्याची भाजी बनवायची आहे. आणि अजून एक दुसरी भाजी बनवायची मला, चिगळ्याची भाजी. ती खूप आवडते, ती चिगळ्याची भाजी. तर ती पण बनवायची आहे मला. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा. कढईमध्ये ना खूप वेळ लागतो भाजी शिजायला. वांगे शिजत नाही ना लवकर, त्याच्यामुळे मी कुकरमध्येच टाकते, लगेच शिजून जातं. म्हणजे नेहमीच असं टाकते नाही, पण घाई असेल ना तर कुकरमध्ये भाजी टाकते, खूप लवकर शिजून जाते लगेच. आताच्या वांग्यांना शिजतच नाही लवकर. कढईमध्ये किती वेळ शिजवायला लागतात तरीसुद्धा शिजत नाहीत ते वांगे. त्याच्यामुळे सकाळची घाई, लवकर शिजत नाही वांगे, तर मी याच्यातच कुकरमध्येच टाकते. आलं लसूण आणि थोडीशी अद्रक टाकून पेस्ट करून घेते. पोळ्या बनवताना तिकडे भाजी होऊन जाते. माझी भाजी काय मी नंतर बनवेल, परत भाकरी टाकायला लागतात. मला, मी भाकरीच खाते, पोळी पण खाते, पण मला त्या भाजीसोबत भाकरी आवडते. तसं तर मी आता भाकरी खायला सुरुवात केली. जास्त भाकरी चांगली शरीराला. भाजीच बनवलेली छान लागते. मागच्या वेळेस आणली भाजी, बनवेल म्हटलं, तशीच राहून गेली, खराब होऊन गेली ती भाजी. त्याच्यामुळे आज लगेच घेतली भाजी बनवायला. थोडी माझ्यापुरतीच घेऊन आले. इथे बनवायची आहे मला चिगळ्याची भाजी. कट करून घेतलेली आहे बारीक. इथे डाळ भिजत ठेवलेली आहे त्याच्यात टाकण्यासाठी, मुगाची डाळ आहे. चला, आता कांदा वगैरे कट करून घेते. खूप छान लागते, मला खूप आवडते. इकडे वांग्याची भाजी पण शिजली. कुकरमध्ये लगेच शिजतं आणि किती छान वांगे शिजलेत बघा. कढईमध्ये ना बराच वेळ लागतो वांगे शिजायला, म्हणून मी कुकरच लावत असते. वांग्याची भाजी झाली. आता लगेच इकडे भाजी फोडण्यात येते. दुसरी आली माझी ही चिगळ्याची भाजी. आणि पोळ्या करायला घेते लगेच. त्याच्यासाठी लागणारा लसूण ठेचून घेतला आहे थोडासा मी ह्या भाजीसाठी चिगळ्याच्या. आणि कांदा कट करून घेतला. खूप छान लागतं कांदा पण त्याच्यामध्ये. गावाकडे ना खूप भाज्या येत आहे शेतामध्ये. आता पाऊस पडला की लगेच भाजी यायला सुरुवात होती. तांदूळ कुदळ्याची पण भाजी खूप छान लागते. आणि पालेभाज्यांमध्ये ना लसूण थोडा जास्त टाकला की अजून भारी लागतात त्या भाज्या. मला तर खूप आवडतं अशा पालेभाज्यांमध्ये लसूण. हलकासा लाल होऊ द्यायचा तो लसूण आणि मग कांदा टाकायचा. कोणी कोणी हिरवी मिरचीचं पण बनवतं ही भाजी. मी लाल तिखटाची बनवत असते, मला आवडते लाल तिखटाची पण. कांदा तिखट होता, डोळ्यात पाणी येते. डाळ पण भिजली. डाळ जास्त नाही भिजू द्यायची, एकदम थोडीशी भिजू द्यायची डाळ. खूप लवकर डाळ भिजत ठेवली ना खूप भिजते. मग ते जेव्हा भाजी बनवायची थोडंसं त्याच्या अगोदर भिजत ठेवली ना मग जास्त नाही भिजत. छान परतलाय कांदा. इथे एकदम थोडीशी हळद टाकते आणि तिखट. भाजी टाकून घ्यायची लगेच. किती छान दिसते बघा. अजून डाळ टाकायची बाकी. डाळ पण टाकून घेते लगेच. मीठ सगळ्यात वरतून टाकते, कारण अशा भाज्या ना
भाज्याला फोडणी दिलं ना एकदम अशा थोड्याशा होऊन जातं, त्याच्यामुळे मिठाचं समजत नाही. तर फोडणी दिली ना मी थोडंसं म्हणजे शिजली ना मग मीठ टाकत असते, कारण अंदाज येतो ना मग कमी होते भाजी अशी. थोडंसं पाणी टाकायचं, कारण ते डाळ टाकलेली असते ना त्याच्यामुळे शिजायला पाणी लागतं भाजीला, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलं मी. एकदम अर्धा कप बस होतं. चला इकडे चपात्या करून घेते, परत भाकरी बनवायच्या. भाकरी काय छोट्या छोट्या 2 बनवते, मोठी म्हणजे मोठी जर बनवली तर एकच, नाही जर छोट्या छोट्या बनवलं तर 2 बनवत असते माझ्या एकटीसाठी. मी एकटीच भाकरी खाते ना. आणि अशा भाज्या बनवल्या की भाकरी छान लागते त्याच्यासोबत. भांडे घासायचे अजून भरपूर कामं राहतात. किती जरी उरकलं ना काम तरी दुपार होतेच, कामाला उरकतच नाही काम. आणि कमी स्वयंपाक असेल ना तर लगेच होऊन जातो. आपल्या आवडीचं नाही खायला भेटत कमी स्वयंपाक करून, त्याच्यामुळे मी बनवत असते मला जे आवडतं ते. जरा वेळ झाला तर झाला, काही हरकत नाही. वांग्याची भाजी नाही एवढी नाही आवडत मला, वांग बटाटे जास्ती आवडतच नाही. आणि मला जे भाज्या आवडतात ते सगळ्यांनाच म्हणजे आवडतं असं नाही, त्याच्यामुळे एकदम थोडंसं आणत असते माझ्यापुरतं, तेवढंच बनवत असते. झालं चपाती, इकडे आता भाकरी टाकून घेते लगेच. एक ना खूप मोठी होते, त्याच्यापेक्षा ना छोट्या छोट्या 2 करत असते. कधीतरी एक बनवते कंटाळा आल्यावर खूप. ज्वारीचं पीठ पण छान असं मळलं ना तर भाकरी छान होता, फुगता छान. नाही तर पीठ व्यवस्थित नाही मळलं की नाही छान लागत भाकरी, असे पिठाळ लागल्यासारखं लागतं. छान असं दोन्ही हाताने व्यवस्थित मळून घेतलं ना खूप छान होतं भाकरी. किती थोडं पीठ घेतलं ना तर भरपूरच होतं. 2 भाकरी चांगल्या मोठ्या मोठ्याच होतील. आता थोडंसं जास्तीच झालं पीठ. उरली तर रात्री खाता येते, काय नाही. पोळीपाटावर थापते, ताटामध्ये पण छान होता, पण आहे पोळीपाट खराब झाले तर त्याच्यावर थापते. जमतंय का स्वयंपाक मला नक्कीच कमेंट करून सांगा. जास्त जाड पण नाही आवडत मला भाकरी, मिडियमच. पातळी नाही, पातळ पण केली ना पातळ होता, आणि जाड केली की चांगली नाही लागत, त्याच्यामुळे ना मिडियमच साईज ठेवत असते भाकरीची. तवा खूप मोठा आहे, किती जरी मोठी भाकरी केली ना मावून जाते. आता भात लावून देते आणि किचन आवरून घेते, बस इथलं काम झालं. मग मला स्वयंपाक झाला की लगेच किचन वाटा स्वच्छ करून घ्यावं वाटतं, घाण. हो किती छान फुगली बघा भाकरी. माझ्या नेहमी अशा फुगता भाकरी. छान झाली ना.
2 भाकरी पोळ्या. किचन वाटा पण आवरून झाला पूर्ण सगळं. भांडे घासून झाले, सगळं स्वयंपाक पण सगळं आवरून झालं. आता एकदम चकाचक. भांडे पण घासून झाले, स्वयंपाक पण झाला. स्वयंपाक काय काय बनवला आहे बघा मी आज. वांग्याची भाजी, वांग्याची भाजी बनवलेली आहे. इकडे मला आहे हे गुलाबजामुन आहेत, त्या दिवशी बनवलेले. तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, त्या दिवशी गुलाबजामुन बनवलेलं खूप छान झालं होतं खरंच बरं का. इकडे जे मला आवडते ती भाजी, ही आहे ताक. काय आज बनवलं नाही मी, कालचंच ताक आहे. इकडे पोळ्या आणि भाकरी. सलाड तर आम्हाला रोज लागतं जेवणासोबत. हे सलाड. तरी कांदा नाही याच्यामध्ये, आता कांदा कट करून घेते. कांदा पण असतो जेवणासोबत, कांदा पण आवडतो आम्हाला. इकडे सलाड वगैरे सगळं एवढं बनवलेलं आहे सारंच. आणि इकडे भात पण राहिला. इकडे भात पण लावून दिला, भात पण झाला. म्हणजे दररोज तर 2 भाज्या असतातच आमच्या. आणि ताक तर ठरलेलंच असतं, भाकरी पोळी तर असतेच. भात कधीतरी बनवते मी, म्हणजे जर अशी रश्याची भाजी असेल त्याच्यासोबत खायला छान लागतं, तसं कधीतरी भात बनवते. नाही तर दररोज भात कंटिन्यू नसतं. तर इकडे सगळा स्वयंपाक असा छानपैकी झालेला आहे. या तुम्ही पण सर्वजण जेवायला. छान दिसतंय ना गुलाबजामुन, तर खूप छान झाले होते त्या दिवशी ना. ठीक आहे, हे बघा छान दिसतंय ना. आता पाकात भिजले ना, त्याच्यामुळे म्हणजे एकदम परफेक्ट भिजलेले आहेत, छान दिसतंय. तर चला आता थोडेसे कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहेत, ते कपड्यांच्या घड्या घालून घेते. बाकी जेवण वगैरे मग आता वाजतात, 12:30 वाजलेत. आता 1-1:30ला बसतो आम्ही जेवायला. तर कसं झालं आहे स्वयंपाक मला नक्कीच सांगा बरं का. त्याला कपड्यांच्या घड्या घालून घेते. आता ना मी पुदिना लावला आहे बघा. हे वरती कुंडीमध्ये लावायचं आहे, पण मी त्या दिवशी मार्केटमधून आणला होता पुदिना. आणि आम्हाला कसं 2-4च काड्या लागतात पुदिन्याच्या, त्याच्यासाठी आता 20 रुपयाला झाला पुदिना. एवढीच जुडी आहे, पण 20 रुपयाला झाली. पहिले 10ला होती, आता 20ला झाली. तर इथे मी काय केलं, म्हणजे यूट्यूबवरती पाहिलं कसं लावता पुदिना. तर त्यांनी सांगितलं की थोडंसं पाण्यामध्ये काही दिवसाला थोड्या मुळ्या पण फुटल्या, मुळ्या येईपर्यंत ना पाण्यामध्ये ठेवायचं. आणि चांगल्या मुळ्या फुटल्या ना मग कुंडीमध्ये नेऊन लावायचं. तर आता मी तसंच करणार आहे. तर इथं छान अशा थोड्या दिसत आहे मुळ्या. आता 2-3 दिवस झालं, काहींना दिसत आहे मुळ्या. काही थोडंसं सुकून गेले. हे सुकून गेले थोडंसं, पण ठेवलं आहे मी. म्हटलं जर आलं तर आलं म्हणून ठेवून दिलेलं आहे. बघू आता काय होतं काय नाही. लावून तर बघू येता की नाही पुदिना. काल धुतलेले आहेत, वाळून पण गेले. आता काय ऊन असतं त्याच्यामुळे लगेच वाळून जाता. पाऊसच नाही. पावसाच्या अगोदर सगळे कपडे धुवून टाकायचे म्हणून मी पटापट जेवढे ठेवलेले होते ते कपडे सगळे धुवून टाकते. चला घड्या करून घेतात याच्या लगेच. आज काही एवढे कपडे नाहीत धुवायचे, थोडेसेच आहेत धुवायचे कपडे. धुईल दुपारून निवांत झालं. थोडंसं जेवण वगैरे करून, आज नाश्ता नाही बनवला ना, त्याच्यामुळे भूक लागली. तसं 1-1:30ला आम्ही जेवण करतच असतो, जास्त लेट पण नाही करत जेवायला. हे माझं दररोजच काम आहे. भांडे वगैरे झाले की कपडे असतात, लगेच कपडे काढायचे, कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या, जिथल्या तिथं ठेवून द्यायचे ज्याचे त्याचे कपडे. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.